नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर येथे आस्था रोटी बँकेच्या वतीने नागपंचमी सणानिमित्त वंचित महिलांना स्नेहभेट किटचे वाटप। नागपंचमी सणाचे औचित्य साधून सोलापूर येथील आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे निराधार गरजू आणि वंचित महिलांना स्नेहभेट किटचे वाटप करण्यात आले। सोलापूर शहरातील विविध भागातील तब्बल 200 आजी माऊली व गरजू महिलांना मेहंदी, बांगड्या, टिकली तसेच कानातले, हात रुमाल, पावडर, कंगवा, मोत्याची माळ, नेल पॉलिश, चिमटा या साहित्याचे किट वाटप करण्यात आले। मातोश्री मुलींचे आश्रम, आधार आश्रम, कुष्ठरोग वसाहत तसेच शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब, गरजू, निराधार महिलांना सदर किटचे वाटप करण्यात आले। या सेवाभावी उपक्रमास वंदना सोमशेट्टी, राघवेंद्र सोमशेट्टी, सौजन्य आले, अंबिका गुरव, अनिता हिरेमठ, जगदेवा स्वामी, यमुना गड्डम आदींची प्रमुख उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्कर पुकाळे, विद्या सिंगम, स्नेहा मेहता, संगीता छंचुरे, सुरेखा पाटील, विनोद भोसले, अनिता तालीगोटी, विजय छंचुरे आदींसह आस्था रोटी बँकेचे सर्वच पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले। आस्था रोटी बँकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले। हार्दिक शुभेच्छा। नागपंचमी दिनानिमित्त आस्था रोटी बँकेकडून आपणास त्या कुष्ठरोग वसाहतमधील लोकांना एक छोटीशी भेट आहे की जेणेकरून हे लोकांना कोण बघत नाही, मग त्याच्यामुळं ते आस्था रोटी बँकेने यावर्षी असं विचार केले की ह्या लोकांसंगत नागपंचमी साजरा करण्याचा विचार केलेला आहे। तरी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। सर, माझे नाव अर्चना सीताराम अगोंडे आहे व माझ्या अभ्यासिकेचे नाव श्री सावळा दादा महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित पालावरची अभ्यासिका कतारी वस्ती भवानीपेठ सोलापूर आहे। आम्हाला आस्था रोटी बँकेकडून खूप छान असं नागपंचमीच्या आधी साहित्य भेटले, तर आस्था रोटी बँकेचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। वंदना राघवेंद्र सोमशेट्टी। आज नागपंचमीच्या निमित्ताने आम्ही थोडीशी मदत म्हणून 6 श्रृंगाराचं सामान थोडंसं वाटप करत आहोत गोरगरिबांना। हे अशा प्रकारे आहे। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।